लक्ष्मींच्या पावलांनी च्या मालिकेच्या आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत ते इकडे बघूया. इकडे सुकन्या हिला करमत नसतं म्हणून ही वर निघून गेलेली असते. अद्वैत हा खाली आरती करत असतो. त्याला पण फारसं काही करमत नाही. सुकन्या ही सगळीकडे अद्वैतच्या खोलीमध्ये शोधत असते की मला काही ना काहीतरी पुरावा हा सापडेलच, ज्याच्यामध्ये मला कलाचा हा फोटो जो आहे तो भेटेलच. काहीही करून मला तो फोटो जो आहे तो शोधून काढावा लागेल, कारण तोपर्यंत मला स्वस्त हे बघू शकत नाही. असं म्हणून इथे सुकन्याची आहे ती सगळीकडे आता शोधू लागते. पण मात्र कलाचा फोटो हा तिला कुठेच सापडत नाही. इथे लगेचच आता सुकन्या जी आहे ती बेडरूम खोलते. ती जशी बेडरूम खोलते तशी तिला एक ट्रंक दिसते. ती ट्रंक जी आहे ती तिला फार जुनी आणि वेगळी दिसत असते. त्या ट्रंकमध्ये नक्कीच काहीतरी असेल असं तिला वाटत असतं. इथे सुकन्या जी आहे ती ताबडतोब ती ट्रंक जी आहे ती उघडते. इथे सगळीजणं हे आरतीमध्ये बिझी असतात, कारण की सगळ्यांना असं वाटतं की आरती ही जी आहे ती देवाची खूपच छान होत चालली आहे. इथे आता सुकन्या जी आहे तिला त्या ट्रंकमध्ये एक चिठ्ठी सापडते आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये हेल्मेट आणि त्यासोबत भरपूर काही सापडतं. पण सुकन्या ती पहिल्यांदा चिठ्ठी वाचते की नेमकं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं तर काय लिहिलं आहे म्हणून. इतक्यातच तिला एक फोटो फ्रेम सापडतो, ज्याच्यामध्ये अद्वैत आणि कला हे दोघेही असतात आणि त्यांचा लग्नाचा हा फोटो फ्रेम असतो. तेव्हा जी सुकन्या आहे ती कलाला पाहून शॉक होते. तिला असं वाटतं की ही तीच आहे की जिने हे सगळं घर सावरलंय आणि हिच्यासोबत एवढ्या वाईट गोष्टी झाल्यात. मला अजिबातच हे सहन होणार नाही आहे, कारण की इथे सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या बाजूनी नसतात. इथे आता अद्वैत जो असतो तो खरं तर पूजा करत असतो. त्याला असं वाटतं की ही सुकन्या कुठे गेली म्हणून, पण सुकन्या ही मात्र त्याच्याच खोलीमध्ये असते. हे आता त्याला कोणच सांगणार होतं, कारण सुकन्या ही नेमकं त्याच्याच खोलीत गेली आहे हे अजिबातच त्याला माहिती नसतं. इथे सुकन्या ही रडत असते, म्हणत असते ही तीच आहे जिला मी सुद्धा वाचवून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. मग नक्की पुढे काय झालं. तेव्हा इकडे अद्वैत हा विचारातच पडतो की बापरे, एवढा वेळ झाला आणि सुकन्या ही अजूनही खाली येत नाही आहे. म्हणजे नेमका काहीतरी प्रॉब्लेम हा झाला आहे, मला जाऊन बघावं लागेल. असं म्हणून अद्वैत आता जी थाळ आहे ती सोहमच्या हातामध्ये देतो. सोहम लगेचच ते घेतो आणि त्यासोबतच इथे ते लोक पूजा जे आहेत ते कंटिन्यू करत असतात. त्यासोबतच इकडे आता जी सुकन्या आहे तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं, कारण अद्वैतची बायको कला ही या जगामध्ये नाही आहे हे तिला अजिबातच करमत नसतं. इतक्यातच अद्वैत हा तिच्या खोलीमध्ये येतो. पाहतो की सुकन्यानी आता सगळ्या गोष्टी ह्या कलाच्या बाहेर काढून ठेवल्यात. तेव्हा अद्वैत हा ताबडतोब तिच्यावरती चिडतो. तिला म्हणतो की हे सगळं काय आहे आणि तुम्ही काय करताय माझ्या खोलीमध्ये, आणि तुमची हिंमत कशी झाली या सगळ्या गोष्टींना हात लावायची. या सगळ्या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत आणि तुम्ही याला हात लावताय. तो हाऊ डेअर यू असं म्हणून तो तिच्यावरती चिडतो. तेव्हा इथं सुकन्या जी आहे ती त्याला सांगायचा प्रयत्न करते की सर प्लीज तुम्ही माझं जरा थोडा वेळ ऐका, मला तुम्हाला खूपच अशी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. असं म्हणून जो अद्वैत आहे त्याला ठसका बसतो. इतक्यातच सुकन्या ही स्वतःहून येते आणि त्यासोबतच त्याला पाणी वगैरे देते. ती त्याला पाणी देते, त्याला शांतपणे एका जागेवर बसवते आणि त्यासोबतच ती तिच्या हातामध्ये असलेली ती चिठ्ठी आता त्याच्या क्लास टीचरनी लिहिलेली असते म्हणून ती देते. आता इथे अद्वैत जो आहे ती संपूर्ण चिठ्ठी वाचतो. त्याचबरोबर इथे सुकन्या ही आता अद्वैतला जे काय आहे ते खरं सांगते की अहो सर, ही जी कला आहे तुमची वाईफ, हिला मीच खरं तर ॲक्सिडेंट झाल्या क्षणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. पण नेमकं तेव्हा मला पण बरं नव्हतं, माझंसुद्धा हार्टचा प्रॉब्लेम होता
म्हणून मलासुद्धा चक्कर आली होती आणि म्हणून त्याच्यापुढे काय घडलं हे मलासुद्धा माहिती नाही. पण ॲम्ब्युलन्सला कॉल हा मीच केला होता आणि मी एवढं नक्कीच पाहिलं होतं की सुकन्याला पण खूपच जास्त त्रास आहे म्हणून. असं म्हणून आता ते दोघेही तिथून निघून जातात. तेव्हा इकडे आता अद्वैत जो आहे तो शांत बसलेला असतो. त्याला आता असं विचारत असतात की बापरे काय चालू आहे. आणि त्यासोबतच आता तो सुकन्या ही जी आहे ती पण आता अद्वैतचं कपाटाची नीट काळजी घेऊन सगळ्या गोष्टी ह्या नीट सावरून आता ती निघालेली असते. खरं तरी ते अद्वैतला असं वाटतं की मला असं वाटतंय की तू संपूर्ण घराला हे जे काय सत्य आहे ते सांगावंच म्हणून. असं म्हणून इकडे कलाबद्दल सांगावं. इकडे अद्वैत हा कलाच्या आठवणीमध्ये सगळ्या गोष्टी या पुन्हा रिक्रिएट करत असतो. अजिबातच सुकन्या जी आहे ती आता अद्वैतला म्हणते की तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊ नका. तुम्ही प्लीज तुमची आता सध्या तरी काळजी घ्या. असं म्हणून इथे तो सांगत असतो. सुकन्या त्यासोबतच अद्वैत हे दोघेही आता त्यांना दिसत नसतात. म्हणूनच आता ते दोघे शिडीवरून खाली येत असतात. तेव्हा आबा हा जो आहे ते त्यांना पाहतो. त्या क्षणी आबांना असं वाटतं की ही जी मुलगी आहे ती खरंच एका सुकन्याला असं वाटतं की जे सत्य तिने आता अद्वैत समोर सांगितलंय ते सत्य आता तिला घरच्यांसमोर सांगायला हवं. कारण जर तिने काही गोष्टी ह्या लपवून ठेवल्या तर मात्र घरच्यांसमोर अजिबातच चांगलं वाटणार नाही. म्हणूनच आता जी सुकन्या आहे ती सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत ती आता सगळ्या घरच्यांसमोर बोलून दाखवते. जे की तिला करायचं नसतं पण आता तिला करणं हे भाग असतं. असं म्हणून इथे आता ती संपूर्ण चेहऱ्याला नीट आता असं करून ये. तिचा चेहरा हा पूर्णपणे घाबरलेला असतो. संपूर्ण घराला आता ती सत्य सांगते की कलाला मीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते जेव्हा तिचं ॲक्सिडेंट झालं होतं. सगळेजण हे शॉक होऊन तिच्याकडे पाहत असतात आणि त्या क्षणी ती सगळ्यांना सांगत असते की तिचं ॲक्सिडेंट हे कसं झालं आणि त्यासोबतच मी कशी होते तिकडे तिला वाचवायला आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या तिच्या सांभाळून घ्यायला. असं म्हणून इकडे सुकन्या ही जी आहे ती सगळ्या गोष्टी सांगत असते. इथे संपूर्ण घराला धक्का बसलेला असतो पण तिला आता हे सांगणं गरजेचं सुद्धा वाटत असतं. इकडे जे राहुल रोहिणी हे दोघेही आता एकमेकांशी बोलत असतात की हे कसं पॉसिबल आहे. ती मुलगी जिला आपण कोणीच नाही समजत होतो तीच मुलगी आता आपल्या भूतकाळाचा एक हिस्सा झाली आहे. काहीही करून तिला आपल्या भूतकाळापासून लांब ठेवायलाच हवं. असं म्हणून इथे रोहिणी जी आहे ती राहुलला सांगत असते. ती म्हणत असते की तिला पण आता आपल्याला काहीही करून घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला भाग पाडावाच लागेल. असं म्हणून इथे आता रोहिणी जी आहे ती सगळ्या गोष्टी या राहुलला सांगत असते की राहुल काहीही करून त्या मुलीच्या तोंडातून आपल्याबद्दल एकही शब्द हा आला नाही पाहिजे. कारण कदाचित गाडी ही आपणच कलाला ठोकली आहे ही कदाचित तिने पाहिलंसुद्धा असेल पण तिला आठवत नसेल. पण लवकरात लवकर तिला आठवण्याच्या आधीसुद्धा आपण तिला या घराच्या बाहेर हाकलून द्यायला पाहिजे. असं म्हणून राहुल आणि रोहिणी हे दोघेही आता सुकन्या विरोधातसुद्धा एक कटकारस्थान हे रचतच असतात. इथे राहुल हा म्हणतो की मम्मा आजचिल तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस. कारण की मला नाही वाटत की त्या सुकन्याला आपल्याबद्दल तरी काही माहिती असेल. कारण की तिला जर काय माहिती असतं तर तिने घरच्यांना सगळ्यांसमोर सांगितलं असतं. तर इकडे रोहिणी जी आहे ती म्हणते की राहुल अरे पण तुला कसं कळत नाही आहे की पण ती मुलगी आता आपल्यासाठी ही सेफ नाही आहे. ती मुलगी आपल्यासाठी सेफ नाही आहे म्हणजेच त्या मुलगी आपल्यासाठी खूपच जास्त धोकादायक आहे आणि तिचा धोका हा आपल्या विरोधात कधीही येऊ शकतो. म्हणूनच मला तरी असं वाटतं की काहीही करून त्या मुलीला आपल्याला या घराबाहेर हाकलायलाच हवं. कारण की तिचा मला अजिबातच काही भरोसा वाटत नाही आहे. असं म्हणून ती सांगत असते. इथे सुकन्या जी असते ती आता आबांना बाहेर हात धरून चालवायला आलेली असते. कारण की आबांची तब्येत जी असते ती खूपच विकट असते.
इथे आता राहुल आणि रोहिणी हे म्हणतात की ठीक आहे चालेल, तू जसं म्हणशील तसं मी करतो. तेव्हा इकडे आता राहुल आणि रोहिणी हे भाजी सारखे भांडत असतात, पण नंतर त्यांना नीट कळतं. इथे आता सुकन्या जी आहे ती आता स्वतःहून आबांशी बोलत असते की आबा, काही जरी झालं तरीसुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर बरं हे करून राहणार, कारण मला माहिती आहे की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभे हे राहणारच आहात, असं म्हणून ती त्यांना खात्री देत असते. इथे आता राहुल आणि रोहिणी हे पाहतात की आबा जे आहेत ते स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत आणि लवकरात लवकर आता त्यांना चालणं हे भागच करायचं आहे, असं म्हणून आता त्यांना काही करायचं असेल तर आजच्या आज हे करावंच लागेल, असं म्हणून आता राहुल आणि रोहिणी हे दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. इतक्यात राहुल आणि रोहिणी जे आहेत ते विचार करतात की बापरे, ही मुलगी खरंच आपल्यासाठी चांगली नाही आहे, ही मुलगी आपल्यासाठी खरंच धोकादायक आहे, असं म्हणून इथे राहुल जो आहे तो आता आबांची तिथून जाण्याची वाट पाहत असतो. कारण जसे आबा तिथून निघून जातील तशीच आता रोहिणी जी आहे ती राहुलजवळ जाईल आणि काही गोष्टीबद्दल, तिला ज्या ज्या गोष्टींबद्दल माहिती आहे त्या गोष्टीबद्दल आता ती काढून घ्यायचा प्रयत्न करेल. इथे आता जी रोहिणी आहे ती म्हणते की राहुल 2 मिनटं थांब, त्या म्हाताऱ्याला कसं तिथून हकलवायचं हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणून तो राहुलला आता थांबायला सांगतो. तर सुकन्याचा एकच ध्येय असतो, ते म्हणजे आबांना स्वतःच्या पायावरती काहीही करून उभं करणं, असं म्हणून सुकन्या ही रेडी असते. इथे रोहिणी राहुल हे दोघेही घाबरलेले असतात, कारण त्यांना आता सुकन्याला हे काही करून या घराच्या बाहेर काढायचंच असतं, म्हणून ते आता गेम करणारच असतात. इथे सुकन्या जी आहे ती आता आबांसोबत मजा मस्ती करत ही बाहेर उभी असते. इतक्यातच सुकन्या म्हणते की आबा, तुम्ही 2 मिनटं हवं तर इथेच थांबा किंवा इथेच बसा, कारण की मला एक खूप महत्त्वाचा कॉल येणार होता आणि मला त्याच्याबद्दलच फोन जो आहे तो घेऊन यायचा आहे, असं म्हणून इकडे राहुल हा एक छोटासा प्लॅन हा रेडीच ठेवतो. तेव्हा इथे सुकन्या जी आहे ती आता आबांसोबत आतमध्ये जाते. इतक्यातच आता तिला फोन येतो. ती फोनवरती बोलत असते की नेमकं तिला आवाज हा येत नसतो, म्हणूनच ती जाऊन सगळीकडे हॅलो हॅलो वगैरे करत असते, पण तिच्या फोनला तर मात्र कोणच उत्तर देत नाही. आबा हे तिथे खुर्चीवरती बसलेले असतात, पण मात्र इथे त्यांना आवाज न आल्यामुळे सुकन्या जी आहे ती हॅलो हॅलोच करत असते. पण इथे राहुलच हा कॉलवरती असतो, पण सुकन्याला मात्र कळत नाही की राहुल हा फक्त आणि फक्त तिच्यासोबत टाईमपास करतोय, कारण की आता त्यांचा जो गेम असतो तो ठरलेला असतो की काही करून काय करायचं ते. इतक्यातच आबा हे तर मात्र शांत बसलेलेच असतात. त्यांना असं वाटतं की सुकन्याचं फोनवरती बोलून झालं की मात्र ती माझ्याशी पुन्हा इकडे येईल आणि आम्ही गप्पा मारत बसू, पण सुकन्याचं तर काही फोनवरती बोलणं हे होतच नाही. आबा टेन्शनमध्ये येतात की नेमकं कोण आहे जे सुकन्याशी इतकं बोलतं आहे म्हणून. इतक्यातच मागून जी रोहिणी आहे ती उभीच असते आणि सगळ्या गोष्टी ह्या पाहत असते की नेमकं काय चाललं आहे ते. राहुल हा त्याचं काम जे आहे ते धड करतोय की नाही म्हणून, आणि आता तिचं काम हे करायची तिची वेळ आलेली असते. इतक्यातच आता आबा जे आहेत ते आता पुढे येतात. त्यांना त्यांचा पाय हा थोडासा चालवायचा असतो. इतक्यातच सुकन्या ही बोलते आणि इतक्यातच आबांचा जोरात आवाज आलेला असतो. सुकन्या जी आहे ते आता धावत धावत आता आबांकडे जाते, कारण आबा जे आहेत ते आता स्वतःहूनच तिकडून पुढे पुढे येत असतात. सुकन्याला टेन्शन येतं की नेमकं काय चाललं आहे म्हणून, आणि त्यासोबतच आता वरतून काहीतरी असं खूपच जोरात पडल्यासारखं वाटत असतं. इथे सुकन्या ही आता घाबरते, तिला टेन्शन येतं. आता राहुल पण हा जे आहे ते आता चिडतो आबांवरती, की आबा हे जोरात ओरडलेले असतात जे की त्याला नको असतं. इथे आता राहुल गपचूप पलटी घेतो, तर सुकन्या ही आता आबांजवळ आलेली असते. आजोबांना म्हणते की आजोबा तुम्ही ठीक आहात ना म्हणून. तेव्हा लगेचच इथे रोहिणी ही सुद्धा बाहेर येते. की म्हणते की डॅड, अहो काय झालं, आर यू ओके,
तर लगेचच सुकन्या की हो हो असं ओके म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते, कारण तिला जरासुद्धा पंचायत ही करायची नसते. आता इथे सुकन्या जी आहे ती आबांना म्हणते की आबा आहो हे कसं काय झालं म्हणून. तेव्हा आबा हे तर मात्र सांगायच्या अजिबातच ह्याच्यामध्ये नसतात, कारण की आता रोहिणी जी आहे ती सुकन्यावर चिडलेली असते. ती सुकन्याला म्हणते की जर तुला काळजी घेता नीट येत नसेल तर मात्र आम्हाला सांगून टाक, म्हणजे आम्ही ताबडतोब दुसरी नर्स शोधू, असं म्हणून ती चिडतात. आता इथे रोहिणी ही सुकन्यावरती चिडलेली असते, कारण सुकन्याला पण हेच वाटत असतं, कारण सगळी चुकी ही तिची आहे. फोनवरती बोलण्यासाठी ती बाजूला गेली आणि हे असं काहीतरी घडलं. इथे आता आबा जे आहे ते म्हणतात की अगं तिची काही एक चूक नाही आहे, मीच माझ्या पायाने घसरत घसरत थोडंसं पुढं आलो म्हणूनच थोडंसं असा प्रॉब्लेम झाला, बाकी काय नाही, असं म्हणून इकडे आता जो सुकन्यासोबत असलेले सगळेजण आहेत ते सुकन्यावरती चिडतात. इथे रोहिणी ही आता आबांना सांगत असते की डॅड तुम्ही अशा मुलांना अजिबातच सपोर्ट करत जाऊ नका. इतक्यातच अद्वैत हा जो आहे तो बाहेर येतो, तो पाहतो की नेमकं बाहेर काय चाललं आहे म्हणून. तेव्हा रोहिणी ही जी आहे ती आता सुकन्याबद्दल सगळ्या गोष्टी ह्या अद्वैतला सांगत असते. आणि आता सुकन्या ही म्हणते की मला माफ करा प्लीज, माझ्याकडून अशी ही चूक जी आहे ती पुन्हा होणार नाही आणि मी अशी ही जी चूक आहे ती पुन्हा होऊसुद्धा देणार नाही. मी आता सतत आबांसोबतच असेल, तुम्ही प्लीज काळजी करू नका, असं म्हणून इथे सुकन्या जी आहे ती सांगते. पण रोहिणी अजिबातच आता तिचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते, कारण त्यांचा जो प्लॅन आहे तो ठरलेलाच असतो की तमाशा करायचा आणि तिला घराबाहेर हकलून द्यायचं. इथे जो अद्वैत असतो त्याला आता कसलं तरी टेन्शन असतं, म्हणूनच तो फारसं काही लक्ष ह्याच्यात घालत नाही. आणि त्यासोबतच अद्वैत हा म्हणतो सुकन्याला की प्लीज तुम्ही ह्यापुढे काळजी घ्या, कारण की आबा हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांची काळजी घेणं पण आमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तर सुकन्या म्हणते की हो मला माहिती आहे हो, तुम्ही प्लीज जास्त टेन्शन घेऊ नका, मी ह्याच्या पुढच्या वेळेपासून नीट काळजी घेईल. आता रोहिणीचा प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो, कारण की अद्वैत हा स्वतःहूनच आता सुकन्याला काहीच बोललेला नसतो. इथे सुकन्या जी आहे ती आता स्वतःहूनच माफी मागते आबांची. तेव्हा आबा हे म्हणतात की हे बघ पोरी, मला तुझ्या माफीची अजिबातच काही गरज नाही आहे, कारण मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये तुझीच तर काहीच चूक नाही आहे, पण ठीक आहे जाऊ दे, लक्ष देऊ नकोस, असं म्हणून आता आबा जे आहेत ते स्वतःहूनच सुकन्याच्या बाजूने बोलत असतात, ज्याच्यावरती आता अद्वैतला सुद्धा सुकन्याची काही चूक असेल असं वाटत नाही. पण रोहिणी ही फुकटचा तमाशा घालत असते, म्हणूनच आता अद्वैतला असं वाटत असतं की नेमकं काय चाललं आहे. पण आता अद्वैत हा स्वतःहूनच म्हणतो की आता जाऊ दे आत्या, त्यांना जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, पण आता ह्याच्या पुढच्या वेळीपासून ते नक्कीच काळजी घेतील ह्याची मला खात्री आहे, असं म्हणून आता अद्वैत हा जो स्वतः आहे तो बोलत असतो. इथे आबा पण बोलत असतात की अद्वैत नको असं करूच, राहू दे, तुम्ही आता हे आश्वासन दाखवलं आहेस ना, तर आता ते करतीलच याची मला खात्री आहे, असं म्हणून ते सांगत असतात. पुढील भागामध्ये आता जी सुकन्या आहे ती अद्वैतला कलांनी दिलेली छोटीशी चिठ्ठी जी त्याच्या फाईलमध्ये राहिलेली असते ती देतो आणि त्यासोबतच त्या चिठ्ठीवरची लिहिल्याला पाहून अद्वैतला राग येतो आणि रोहिणी ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे हे आता अद्वैतला समजतं. आणि त्यासोबतच आता अद्वैत जो आहे त्याला कळतं की रोहिणी ही आणि राहुल हे दोघेही माझ्या कलाचे गुन्हेगार आहे आणि ह्यांना मी धडा हा शिकवूनच राहणार आहे.